भोंदू खरात आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचे फोटो व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट। दत्ता कराळेंनी खरातला 18 फोन कॉल केल्याचा दमानियांचा आरोप। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळा बाजार प्रकरण भोवलं। राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक, तर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। राज्यामध्ये 5 दिवस उष्णतेची लाट। विदर्भातील अनेक जिल्ह्यातला पारा जाणार 40 डिग्री पार। काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन, तर चैत्यभूमी परिसरामध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा चर्चेचे संकेत। इराण चर्चेसाठी तयार आहे, पुन्हा संपर्क केल्याचा ट्रम्प यांचा दावा। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये होणार चर्चा, तर चर्चेतून कोणताही मार्ग निघणार नाही। लढाईला तयार असल्याचा हिजबुल्लाहचा दावा। अमेरिकेच्या नाकाबंदीनंतर हॉर्मुझमध्ये जहाजांची वाहतूक ठप्प। जगाला ब्लॅकमेल करणाऱ्या इराणला आता धडा मिळेल, असा ट्रम्प यांचा दावा। त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्यामुळे नाशिक आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम यांना सुद्धा अटक झाल्याने चर्चांना उधाण आले आणि त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुरुषोत्तम कडलग याने मोठ्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची सोमवारी तक्रार आली होती आणि यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे। तर मंदिर संस्थानातील गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर येते। भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तक्रार आलेली होती आणि राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरमधून आपण मोठी बातमी बघतोय। संस्थांमध्ये गैरव्यवहार प्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे। पुरुषोत्तम कडलगला पोलिसांनी अटक केलेली आहे। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे यातून नवे कोणते खुलासे होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दैनंदिन शनिवार रविवारी जे होतं ते त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे भाविकांना आत सोडलं जायचं। साधारणतः 3 ते 4 तास तुम्हाला लागतील आणि तुम्हाला 10 मिनिटांमध्ये दर्शन करायचं असेल तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, अशा स्वरूपाची माहिती आहे। याच्यामध्ये साधारणतः 200-300 लोकांना सोडलं जात होतं। वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून सोडलं जात होतं। या सर्व कॉन्स्पिरसी जे आहे या बाबतीत तपास सध्या सुरू आहे। जे CCTV कॅमेरे आहेत त्या ठिकाणचे जे काम करणारे इतर वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काम करणारे लोक आहेत यांच्याकडून ही माहिती घेतली जात आहे आणि याच्या आधारावर साधारणतः दैनंदिन 100 ते 150 लोक हे आतमध्ये सोडले जात होते। हे कोणाकोणाच्या मार्फत सोडले जात होते, या संपूर्ण टीममध्ये कोण कोण होतं या बाबतीतली तपास सध्या सुरू आहे। सर आपण आता बोललात की आम्ही या सगळ्या संदर्भात एक ऑपरेशन राबवले किंवा स्टिंग ऑपरेशन केले। नेमकं ते स्टिंग आणि ऑपरेशन काय होतं, म्हणजे कशा पद्धतीने ऑपरेशन राबवलं? भाविकांना अशा स्वरूपाचं लुबाडले जात आहे याच्या बाबतीतली माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बाबतीतले पुरावे मिळणे खूप आवश्यक असतं। त्यामुळे पुरावे मिळण्यासाठी हे ऑन कॅमेरा हे सगळ्या गोष्टी घडणं अत्यंत आवश्यक असतं। तर त्या दृष्टिकोनातून एव्हिडन्स बेस हे स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जी चेन आहे ती चेन एस्टॅब्लिश करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ह्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात।
आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण जाऊया. लक्ष्मण, खरं तर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई म्हणावी लागेल. कोणते कोणते नवे अपडेट्स येत आहेत? आम्ही त्या प्रकरणामध्ये ज्या विश्वस्तांना म्हणजे ज्या विश्वासाच्या विरोधात ही तक्रार होती, अगोदर त्याच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याचे कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते या विश्वस्तांच्या बरोबर आढळून आले आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पुरुषोत्तम कडलक यांना ताब्यात घेतलेला आहे. पुरुषोत्तम कडलक हे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आहे आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहे. त्यामुळे ही कारवाई राजकीय सुडातून केली आहे अशा प्रकारचा देखील एक मतप्रवाह यामधून पाहायला मिळतोय. तर दुसरा मतप्रवाह जो आहे, पोलिसांचं म्हणणं आहे की काही रेकॉर्ड्स त्यांना त्या ठिकाणी मिळून आलेले आहे आणि त्या आधारावरती पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या एकूणच कारवाईनंतर आज या सगळ्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल. त्यावेळेला न्यायालयात नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होते किंवा कुठले मुद्दे पोलिसांकडून मांडले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या कारवाईच्या दरम्यान काही राजकीय पूर्ववैमनस्यातून हे सगळं घडलं आहे का याचा देखील एक मतप्रवाह जो आहे तो समोर येतोय. त्यामुळे या कारवाईबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. मात्र आता पोलीस या सगळ्याचा अधिक तपास करतील आणि त्यानंतर त्यातलं सत्य जे आहे ते समोर येईल. अमित. बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिलंय. अंजली दमानियांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये आयजी दत्ता कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय. दत्ता कराळे हे एक आयजी लेवलचे पोलीस अधिकारी असताना खरात सारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले, तिथे भाषण देखील त्यांनी दिलंय. हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातांवर विश्वास का नाही बसणार, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांचे तब्बल 18 कॉल्स आहेत, याचे उत्तर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतलं पाहिजे असंही दमानी यांनी म्हटलंय. आयजी लेवलच्या ऑफिसरनी त्यांचं पदाची गरिमा आणि असलेली खुर्चीची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा मान ठेवून, कारण प्रत्येक एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं आणि ह्याच्याचमुळे अनेक असंख्य जे साधे नागरिक होते त्यांना कदाचित वाटलं असेल की अशोक खरात अतिशय चांगला माणूस आहे, कारण त्यांच्याकडे जर आयजी लेवलचे ऑफिसर भाषण देत असतील तर त्यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही. ह्याच्याचमुळे आज जे झालंय त्याला जबाबदार हे सगळे अधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय बेजबाबदार असं कर्तव्य त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे. मी आपल्याला पूर्वी सांगितलं की एखाद्या माणसाने कोणासोबत फोटो काढावे. आता मंत्री म्हणून आम्हाला कोणी सांगते फोटो काढा, किंवा कोणी कुठले मुख्यमंत्री महोदयासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढत असते. कोणासोबत फोटो आहे म्हणजे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं समजता येणार नाही. SITच्या चौकशीत जर काही आढळलं आणि कुठल्या त्यांच्या कुकृत्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट आढळलं तर निश्चितपणे कारवाई करणार. शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने, ठीक आहे आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते. शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे.